7 शंभरा 9 महिने एवढं आयुष्य हिरण्यकशिपूला होतं असं म्हणतात. तरी पण त्याचं समाधान झालं नाही. तो म्हटला मरणच नको मला, असं करा. ब्रह्मदेवाला सांगितलं. पण ब्रह्मदेव म्हटले मीच मरका आहे. आयुष्य जरी फार असेल पण मला एक दिवस मरण आहे. मीच मरका तर तुला अमर कुठून करू. मग त्याने डोकं चालवलं की मला आकाशात नको मरण, घरात नको, बाहेर नको, पृथ्वीवर नको, शस्त्र नको, अस्त्र नको, माणसाकडं नको, दैत्याकडं नको. म्हणजे असं त्याने बरेच वरदानं प्राप्त केले. दिवसा नको, रात्री नको. तर सर्व काही बाजूला सारून भगवंताने शेवटी आपल्या डोक्याने त्याला ठार केलंच. शस्त्र नको, अस्त्र नको, मन खाली फाडलं. हे नको, शस्त्र नाही, अस्त्र हे नाही. दिवसा नको, रात्री नको. त्या समय रात्रही नव्हती आणि दिवसही नव्हता. अशा समय त्याला भगवंताने मारलेला आहे. चुको आहे मृत्यूचा ठाव, जाणवे आणि तानेचा भाव, हिरण्यकशिपू नाडला पाहो, संधी साधून देव त्याची मारी. शेवटी त्याला मारावं लागलं. भगवंताने देखील त्याला मारलं नसतं, आणखी काही जगला असता. पण त्याने भक्ताला फार त्रास केला. नको नको तो त्रास केला. प्रल्हादाला किती त्रास केला, फार त्रास केला. एवढा त्रास केला पण प्रल्हाद नाही गेला. किती जीवघातक संकट स्वतः वडिलांनी आणले त्याच्याबद्दल. त्याला कडेलोट काय केला, त्याचा अग्नीमध्ये काय टाकलं, समुद्रामध्ये काय टाकलं, हत्तीच्या पायाला काय बांधलं, त्याला विषप्रयोग काय केला, वगैरे वगैरे असे 10-12 प्रयोग त्याला मारण्याचे केले. पण त्या सर्व प्रयोगातून तो जिवंतच राहिला आणि प्रयोग संपला की तो पुन्हा आपल्या बापाकडे हजर. श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण 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 नारायण